नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ग्राडॅक्स अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत स्ट्रिंग्स. जावास्क्रिप्ट मधला स्ट्रिंग हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण डेटा टाइप्स पाहिले. जावास्क्रिप्ट मध्ये डेटा टाइप्स जितक्या प्रकारचे आहेत त्या प्रकारचा स्ट्रिंग नावाचा एक डेटा टाइप आहे. त्या स्ट्रिंग मध्ये आपण टेक्स्ट डिफाईन करू शकतो. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट आपल्या कोडमध्ये व्हीएस कोडमध्ये येऊ आणि पाहू की आपण स्ट्रिंग स्ट्रिंग काय आहे आणि स्ट्रिंगचे मल्टिपल प्रॉपर्टीज आणि मेथड्स कशा असतात. ठीक आहे, तर आपण आपल्या व्हीएस कोड मध्ये पूर्ण सेटअप केलेला आहे. index.html आपण ही फाईल लिहून त्यामध्ये आपण आपला डॉक टाइप डॉक्युमेंट लिहिलेला आहे. त्याला लिंक केलेलं आहे आपण आपल्या script.js सोबत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण स्ट्रिंग नावाचं एक हेडिंग देऊ आणि आपलं स्ट्रिंग लिहू. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला डेफिनेशन पाहिजे स्ट्रिंगची की स्ट्रिंग काय आहे. स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर यूज टू रिप्रेझेंट टेक्स्ट. स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर यूज टू रिप्रेझेंट टेक्स्ट. म्हणजे असा सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर जो आपल्याला त्याचा आपण मदत घेतो स्ट्रिंग टेक्स्ट रिप्रेझेंट करायला. ठीक आहे, टेक्स्ट जसं आपण HTML मध्ये टेक्स्ट लिहितो तसं आपण जावास्क्रिप्ट मध्ये जे काही टेक्स्ट लिहितो ते टेक्स्ट आपण स्ट्रिंगच्या माध्यमातून लिहितो. ठीक आहे, तर स्ट्रिंग लिहायची काय पद्धत आहे, तर सगळ्यात पहिले एका व्हेरिएबल मध्ये एक व्हेरिएबल घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग स्टोअर करू शकतो. आपण पाहिलं होतं व्हेरिएबल्स पाहिले होते, डेटा टाइप्स पाहिले होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की व्हेरिएबलच्या आतमध्ये आपण काहीतरी डेटा स्टोअर करतो आणि स्ट्रिंग हा एक डेटाचा टाईप आहे. तर आपण एका व्हेरिएबल मध्ये स्ट्रिंगला स्टोअर केलं आणि त्याला आपण व्हॅल्यू मध्ये स्ट्रिंग लिहू, जसे की हॅलो एव्हरीवन. ही माझी काहीतरी व्हॅल्यू झाली, ही माझी एक स्ट्रिंग झाली. याला मी जर कन्सोल लॉग केलं, str सेव्ह, आणि माझ्या लाईव्ह सर्व्हरवर आलो, तरी तुम्ही इथे पाहू शकता की माझा आउटपुट मला मिळालेला आहे हॅलो एव्हरीवन. ठीक आहे, तर ही झाली एक नॉर्मल स्ट्रिंग लिहायची पद्धत. एक नॉर्मल आपण व्हेरिएबल घेऊ, त्या व्हेरिएबल मध्ये आपण आपली व्हॅल्यू ऍज अ स्ट्रिंग देऊ. ठीक आहे, आता स्ट्रिंगला आपण ऍज अ ऑब्जेक्ट लिहू शकतो. तर ते कसं लिहायचं ते तुम्हाला दाखवतो. लेट str एक व्हेरिएबल घेतला आणि ऑब्जेक्ट लिहायचं असेल तर आपण पाहिलं होतं तर एक न्यू कीवर्डचा यूज करावा लागतो. न्यू कीवर्ड. ठीक आहे, न्यू नंतर स्ट्रिंग आणि याच्या आतमध्ये आपल्याला जो कोणता कॅरेक्टर्स पाहिजे आहे स्ट्रिंग ऍज अ स्ट्रिंग तो आपण याच्यामध्ये लिहू, जसं की सेम हॅलो एव्हरीवन. ठीक आहे, याला सेव्ह करतो आणि याला पुन्हा कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण पाहू str. ठीक आहे, आता मी याला कन्सोल डॉट लॉग मध्ये आलोय तर तुम्ही पहा आउटपुट काय आलं. तर स्ट्रिंग नावाचा मला एक ऑब्जेक्ट आला हॅलो एव्हरीवन. त्याच्यामध्ये आपला जो काही कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये दिला होता ते आहे. आपण ऑब्जेक्ट मध्ये एक गोष्ट पाहिली होती की ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला जे काही व्हॅल्यूज मिळतात ते असतात की कीज आणि त्याची व्हॅल्यूज, कीज आणि व्हॅल्यू त्याच्या पेअर मध्ये. तर इथे पाहू शकता तुम्ही की आपला प्रत्येक कॅरेक्टर ऍज अ व्हॅल्यू आहे आणि तो त्याला कशाची तरी की आहे. तर हे जे कीज आहेत हे कीज आहे इंडेक्स, ज्याला आपण इंडायसिस म्हणतो किंवा इंडेक्स म्हणतो. जसं की हॅलो एव्हरीवन हे किती पूर्ण टोटल याची लेंथ दिलेली आहे, ते 13 कॅरेक्टर्स आहे ते. ठीक आहे, तर झिरोथ पासून आपला इंडेक्स स्टार्ट होतो. तर एच जो आहे तो झिरोथ इंडेक्सवर आहे, ई आहे तो फर्स्ट इंडेक्सवर आहे, असं करून करून ई जो आहे तो 12th इंडेक्सवर आहे. तर याची जो की राहणार ते राहणार आपले इंडेक्स आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे आपला एकूण एक कॅरेक्टर. ठीक आहे, अशा प्रकारे याच्यात लेंथ दिलेली आहे 13. त्यानंतर इथे प्रोटोटाइप मध्ये स्ट्रिंग दिलेली आहे. आपण पाहिलं होतं की प्रोटोटाइप मध्ये दाखवणार की एक ऑब्जेक्ट आहे ती स्ट्रिंग आहे. जेव्हा आपण हे प्रोटोटाइप ओपन केली तेव्हा आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल असलेले मल्टिपल फंक्शन्स, याच्यामध्ये अवेलेबल असलेले मल्टिपल प्रॉपर्टीज आपल्याला सगळे याच्यामध्ये दाखवणार आहे. ठीक आहे, तर हे झालं ऍज अ ऑब्जेक्ट आपण कसं लिहितो स्ट्रिंगला ते. आता स्ट्रिंग मध्ये आपण जसं की पाहिलं होतं की मल्टिपल काही प्रॉपर्टीज आहे आणि मेथड्स आहे. तर ते आपण आपल्या कामाच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. ठीक आहे, सो बेसिक प्रॉपर्टी जसं की आपण लेंथ पाहिली होती, ते लेंथ आपल्याला जर पाहायची असेल तर आपण याच्यामध्ये काय पाहू. सगळ्यात पहिले एक नॉर्मल स्ट्रिंग घेऊ. लेट str इज इक्वल टू, आपण इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये आपली स्ट्रिंग लिहितो.
तर त्याला तुम्ही सिंगल कोट आणि डबल कोट दोन्ही करू शकतो आपण. सिंगल करायचं असेल तर सिंगल, डबल करायचं असेल तर डबल. ठीक आहे. EVERY everyone. ठीक आहे. याला सेव्ह करतो आणि आपण डायरेक्ट कन्सोल डॉट लॉग मध्ये पण पाहू शकतो. पण मला तुम्हाला या ठिकाणी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा आहे की स्ट्रिंग आर इम्युटेबल. स्ट्रिंग इम्युटेबल आहे म्हणून आपण ओरिजिनल स्ट्रिंगला चेंज नाही करू शकत. जर आपल्याला स्ट्रिंगला चेंज करायचं असेल तर स्ट्रिंगला कोणत्या तरी दुसऱ्या एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून त्या व्हेरिएबलला आपण स्टोअर करू शकतो. तर आपण एक काम करू, एक दुसरा व्हेरिएबल घेऊ, स्ट्रिंग रिझल्ट res इज इक्वल टू लेट res इज इक्वल टू. आता याच्यामध्ये आपल्याला काय ऍक्शन करायची ते करू आपण. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की याची लेंथ फाइंड आउट करायची आहे. तर str म्हणजे जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे ती डॉट लेंथ LENGTH डॉट लेंथ. याला सेव्ह करतो आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये रेस्टला लॉग करतो. तर आपल्याला याची जे लेंथ आहे ते आली आहे 8. ठीक आहे. काय केलं मी, सिम्पली लाईन नंबर 3 वर एक नॉर्मल स्ट्रिंग लिहिली. त्यानंतर एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये मी त्याला स्टोअर केलं आणि त्याच्या आतमध्ये मी ती जे प्रॉपर्टी आहे ती डॉट लेंथ वाली ती प्रॉपर्टी ओरिजिनल स्ट्रिंग सोबत लिहिली आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये जो आपण व्हेरिएबल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर केल्या होत्या त्या व्हेरिएबलला मी लॉक केलं. तर आपल्याला आपलं आउटपुट आलं 8. म्हणजे टोटल 8 कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे. याची लेंथ आहे पूर्ण 8. ठीक आहे. यानंतर जशी डॉट लेंथ नावाची एक प्रॉपर्टी आहे तशी स्ट्रिंगचे इंडेक्स आपण पाहिले होते की स्ट्रिंगची एक इंडेक्स असते ते आपण डायरेक्ट पाहू शकतो. तर ते डायरेक्ट मी कन्सोल डॉट लॉग मध्येच आपला आन्सर पाहू, आन्सर आपण लॉग करू. तर आपलं स्ट्रिंग आहे str आणि आपल्याला एक बॉक्स ब्रॅकेट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोणत्या इंडेक्सवर कोणता कॅरेक्टर आहे तो आपण पाहू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला पाहायचं आहे की सेकंड इंडेक्स नंबर 2 वर कोणता कॅरेक्टर आहे, याला सेव्ह करतो आणि आपल्याला दाखवणार की इंडेक्स नंबर 2 वर ई हा कॅरेक्टर आहे. ठीक आहे. तर हे झालं की आपण इंडेक्स कसं, स्ट्रिंगचे इंडेक्स कसं पाहू शकतो, म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर याच्या माध्यमातून ऍक्सेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ str बॉक्स ब्रॅकेट, म्हणजे त्याच्या आतमध्ये आपल्याला जो कोणता इंडेक्स नंबर द्यायचा आहे तो इंडेक्स नंबर. ठीक आहे. तर हे काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण पाहिल्या होत्या. तर याच्यात या प्रॉपर्टीज पेक्षा आणखी जास्त महत्वाचं आहे स्ट्रिंग मध्ये, तर ते आहे स्ट्रिंगच्या मेथड्स. तर ठीक आहे. तर स्ट्रिंगच्या मल्टिपल मेथड्स आहे आणि हे बिल्ट इन, हे मेथड्स म्हणजे काय आहे की इट इज नथिंग बट दी बिल्ट इन फंक्शन्स टू मॅनिप्युलेट अ स्ट्रिंग. स्ट्रिंगला मॅनिप्युलेट करण्यासाठी जावास्क्रिप्टच्या आतमध्ये स्ट्रिंगमध्ये आपल्याला काही बिल्ट इन फंक्शन्स दिलेले आहे. तर त्याचा हेल्प घेऊन आपण स्ट्रिंगला मॅनिप्युलेट करू शकतो. तर आपण ते कोणते मेथड्स आहे, फंक्शन्स आहे ते आपण पाहू. सगळ्यात पहिले एक नॉर्मल स्ट्रिंग लिहितो str एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून लेट str इज इक्वल टू, str इज इक्वल टू आपला नॉर्मल एखादा स्ट्रिंग घेऊन घेऊ आपण. लेट्स से हॅलो देअर. ठीक आहे. एक स्ट्रिंग घेतला आणि आता आपल्याला फीचर मल्टिपल जे फंक्शन्स आपण पाहणार आहोत ते मेथड्स आपण पाहून. ठीक आहे. ते बिल्ट इन फंक्शन्स आहे त्यालाच आपण मेथड म्हणू. ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की डायरेक्ट आपण त्याला चेंज नाही करू शकत, तर त्याला एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून आपण त्याला चेंज करू शकतो. तर मी काय करतो, एक str2 म्हणून एक दुसरा व्हेरिएबल बनवतो आणि त्याच्या आतमध्ये str ओरिजिनल आपला स्ट्रिंग डॉट डॉट केल्यानंतर आपण ते मेथड वापरू शकतो. तर एक आहे मेथड टू अप्पर केस. ठीक आहे. टू अप्पर केस आणि हा एक फंक्शन आहे, तर शेवटी पॅरेंथेसिस लावणं आवश्यक आहे. टू अप्पर केसनी काय होणार, आपल्याला VS कोडनी दाखवलेला आहे की कन्वर्ट्स ऑल दी अल्फाबेटिक कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग टू अप्पर केस. म्हणजे जे काही आपल्या कॅरेक्टर्स आपण स्ट्रिंग मध्ये डिफाईन केलेले आहे ते सगळे कॅरेक्टर्स जर लोअर केस मध्ये असतील तर ते अप्पर केस मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर याचं आउटपुट काय येईल आपण डायरेक्ट लॉग करून पाहू. कन्सोल डॉट लॉग, त्याच्या आतमध्ये आपला str2 मी सेव्ह करतो. तर आपण जे काही लोअर केस मध्ये लिहिलं होतं स्ट्रिंगच्या आतमध्ये ते सगळं आपल्याला अप्पर केस मध्ये करून मिळालं. हे जे स्क्रिप्ट डॉट JS लाईन नंबर 7 आहे त्याच्यामध्ये तुम्ही आउटपुट पाहू शकता. ठीक आहे. आणि सेम जर मी
स्ट्रिंग मध्ये जर बाय डिफॉल्ट काही अप्पर केस ठेवली असती तर मी या ठिकाणी टू अप्पर केसच्या जागेवर टू लोअर केला असता. याला सेव्ह करतो आणि आता ही अप्पर केस मधली असलेली ओरिजिनल स्ट्रिंग आपल्याला लोअर केस मध्ये आली. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता की कसे या मेथड्सनी आपल्याला अप्पर केसचं लोअर केसमध्ये आणि लोअर केसचं अप्पर केसमध्ये स्ट्रिंगला मॅनिप्युलेट करून दिलं. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक ट्रिम नावाचं आणखी एक फंक्शन आहे. फॉर एक्झाम्पल जर मी याला सेव्ह केलं आणि आता आपण आउटपुट पाहिला तर ही जे स्ट्रिंगच्या आतमध्ये आपण स्पेस दिली होती ही स्पेस ऍज इट इज आपल्याला आपल्या आउटपुटमध्ये आली. पण अशी स्पेस आपल्या स्ट्रिंग मधून जर काढायची असेल तर आपण नेहमी स्ट्रिंग डॉट ट्रिम चा यूज करतो आणि तुम्ही पाहू शकता की ते जे व्हाईट स्पेस होती ते व्हाईट स्पेस पूर्णच्या पूर्ण निघून गेलेली आहे आणि आपल्या ओरिजिनल पोझिशन नुसार त्यांनी आपला स्ट्रिंग प्रिंट केलेला आहे. ठीक आहे. तर हे होतं टू अप्पर केस, टू लोअर केस आणि ट्रिम. ट्रिम काय करते की इट रिमूव्ह व्हाईट स्पेसेस. ओके. आणि टू अप्पर केस काय करते, लोअर केस वाल्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करते आणि टू लोअर केस काय करते की अप्पर केस वाल्याला लोअर केस मध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे. त्यानंतर आपण आणखी काही इम्पॉर्टंट मेथड्स आहे याच्यामध्ये त्या पाहून घेऊ. जसं की स्लाइस काय आहे, नवीन एक एक्झाम्पल घेऊ. लेट str इज इक्वल टू हॅलो एव्हरीवन नावाची मी आता एक स्ट्रिंग घेतली. ठीक आहे. आता स्लाइस याच्यामध्ये यूज करायचा आहे की मी अगेन एक व्हेरिएबल घेतो आणि त्याच्या आतमध्ये स्लाइस नावाचा आपल्याला हा फीचर यूज करायचा आहे. तर ओरिजिनल स्ट्रिंग str डॉट स्लाइस केल्यानंतर एक पॅरेंथेसिस आपण द्यायचा आणि याच्यामध्ये दोन व्हॅल्यू असतात. एक असते स्टार्ट आणि एक असते एंड. स्टार्ट मध्ये आपण एक नंबर प्रोव्हाइड करायचा जो नंबर आपला इंडेक्स नंबर असेल आणि एंड मध्ये पण आपण एक नंबर प्रोव्हाइड करायचा. फॉर एक्झाम्पल इथे देतो मी स्टार्टला 1 आणि एंडला एक नंबर प्रोव्हाइड करतो 5. ठीक आहे. आणि याला सेव्ह करतो. तर आता काय होणार की आता याचा इंडेक्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एच हा 0th इंडेक्सवर आहे, ई हा 1 इंडेक्सवर आहे, 2, 3, 4, 5. ठीक आहे. तर आता मी काय केलं, मला स्लाइस करायचा आहे, थोडा पार्ट मला स्लाइस करून बाहेर मिळणार, रिटर्न करून मिळणार. ठीक आहे. हा स्लाइस मेथड काय करतो, आपल्याला जितकं आपण स्टार्ट आणि एंड केलं त्याच्या मनातला पार्ट आपल्याला रिटर्न करून मिळतो. ठीक आहे. तर मी 1 जो आपण स्टार्टिंगला लिहिला आहे तो आपला स्टार्टिंग पॉईंट राहणार म्हणजे ई याच्यामध्ये. आणि फिफ्थ वर जो कोणता कॅरेक्टर आहे तो नॉन इन्क्लुझिव्ह राहणार. याच्यामध्ये जो एंड असतो तो नॉन इन्क्लुझिव्ह असतो. तर फिफ्थ इंडेक्स वर जो कोणता कॅरेक्टर याच्यामध्ये असणार तो नॉन इन्क्लुझिव्ह असणार आणि त्या फिफ्थ कॅरेक्टरच्या पहिलेचे जेवढे काही कॅरेक्टर्स आहेत ते एकच्या नंतरचे आणि पाचव्याच्या एक आणि एकच्या नंतरचे आणि पाचव्याचा सोडून पाचव्याच्या पहिलेपर्यंत. ठीक आहे. तर हे सगळे आपल्याला प्रिंट होणार. तर याला मी सेव्ह करतो आणि कन्सोल डॉट लॉग करतो. तर तुम्ही पाहू शकता रेस सेव्ह केला. तर ELLO. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 पासून स्टार्ट झालं म्हणजे ई पासून स्टार्ट झालं. 1, 2, 3, 4 आणि 5. जो कॅपिटल ई आहे तो फिफ्थ नंबरवर होता. पण जो एंड असतो याच्यामध्ये स्लाइस मध्ये जो एंड असतो तो एंड नेहमी नॉन इन्क्लुझिव्ह असतो. तो इंडेक्स नंबर कधी पण नॉन इन्क्लुझिव्ह असतो म्हणून तो त्याच्या पहिल्याच्या कॅरेक्टरला प्रिंट करणार. तर आपल्याला स्मॉल ELLO पर्यंत स्लाइस करून मिळाला विथ द हेल्प ऑफ स्लाइस मेथड. ठीक आहे. यानंतर आणखी एक महत्वाची मेथड आहे कॉनकॅट. कॉनकॅट बद्दल आपण पाहू. दोन स्ट्रिंग्स घेतो. लेट str1 इज इक्वल टू हॅलो. ठीक आहे. आणि एक दुसरी स्ट्रिंग घेतो. लेट str2 इज इक्वल टू एव्हरीवन. ठीक आहे. आता मी हे दोन वेगळे वेगळे स्ट्रिंग्स घेतले. आता आपल्याला कॉनकॅट करायचं आहे. कॉनकॅट करणं म्हणजे काय, एका स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंग पासून जोडणे. ठीक आहे. तर एक रिझल्ट तिसरा एक व्हेरिएबल घेऊ आपण. लेट रिझल्ट इज इक्वल टू आता मला काय करायचं आहे, स्ट्रिंग 1 ला स्ट्रिंग 2 सोबत कॉन्कॅट करायचं आहे. तर मी काय करणार, स्ट्रिंग 1 डॉट
string1 डॉट कॉनकॅट आता कॉनकॅट केल्यानंतर आपल्याला जी कोणती स्ट्रिंग याच्यासोबत कॉन्कॅट करायची आहे, मर्ज करायची आहे, त्याला आपण पॅरेंथेसिस मध्ये लिहू. तर त्याला ते लिहू आपण string2. ठीक आहे, सेव्ह करतो आणि हा जो res व्हेरिएबल आहे याला मी लॉग करतो. ज्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट सेव्ह झाला. सेव्ह. ठीक आहे, तर string1 आणि string2 ला मी कॉन्कॅट केलं तर आपला जो string1 होता हॅलो आणि string2 होता एव्हरीवन, ते दोन्ही कॉन्कॅट झाले, म्हणजे मर्ज झाले एकमेकांसोबत विथ द हेल्प ऑफ कॉन्कॅट मेथड. ठीक आहे, याच प्रकारे एक आणखी महत्वाची याच्यामध्ये स्ट्रिंग मध्ये मेथड आहे, त्याचं नाव आहे रिप्लेस. ठीक आहे, रिप्लेस आता रिप्लेस काय असते? रिप्लेस म्हणजे तो एखादा कॅरेक्टर त्याच्यामधला आपल्या स्ट्रिंग मधला एखादा कॅरेक्टर जो आहे तो रिप्लेस करते का नवीन व्हॅल्यू सोबत. तर ते कसं यूज करायचा? एक नवीन व्हेरिएबल घेतो, लेट res इज इक्वल टू, जसं मला स्ट्रिंग str1 याच्यामधलं रिप्लेस करायचं असेल तर डॉट रिप्लेस. ठीक आहे, रिप्लेस द्यायचा, त्यानंतर पॅरेंथेसिस. आता पॅरेंथेसिस दिल्यानंतर याच्यामध्ये अगेन दोन व्हॅल्यू घेते. एक जी आपल्याला सर्च व्हॅल्यू करायची आहे, म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची आहे आपल्या याच्यामधली स्ट्रिंग मधली ती, जसे की मला हे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं, कारण की ते स्ट्रिंग मध्ये त्या व्हॅल्यू आपण पर्टिक्युलरली घेतो. फॉर एक्झाम्पल मला LO हा रिप्लेस करायचा आहे, कॉमा द्यायचा आणि नंतर आपण व्हॅल्यू जी दुसरी आपण व्हॅल्यू देतो न्यू व्हॅल्यू. तर न्यू व्हॅल्यू म्हणजे काय, की जे व्हॅल्यू आपल्याला तिथे रिप्लेस केल्यानंतर टाकायची आहे. तर इथे मला फॉर एक्झाम्पल टाकायची आहे P. याला सेव्ह करतो. ठीक आहे, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये रेसला आपण प्रिंट करू. तर तुम्ही पहा आपण काय केलेलं आहे, str1 म्हणजे ही ओरिजिनल स्ट्रिंग HELLO हॅलो डॉट रिप्लेसचा यूज करून आपण काय करतोय, एखादं त्याच्यामधलं कॅरेक्टर एक दोन कॅरेक्टर काढला आणि त्याच्याऐवजी आपला नवीन कॅरेक्टर टाकला. तर याच्यामध्ये पॅरेंथेसिस मध्ये दोन व्हॅल्यू देतो आपण. एक सर्च व्हॅल्यू म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता मी काय केलं की हा लास्ट एलो याच्यामध्ये टाकला इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, आणि कॉमा दिल्यानंतर जी नवीन अपडेटेड व्हॅल्यू टाकायची आहे ती अपडेटेड व्हॅल्यू या ठिकाणी टाकायची. तर मला याच्या जागेवर P टाकायचं आहे, तर मी ते पुन्हा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये P लिहिला. याला आपण कंट्रोल सेव्ह केला आणि तुम्ही पाहाल की HELLO चा HELP हेल्प झाला, म्हणजे LO ला मी P पासून रिप्लेस केलं विथ द हेल्प ऑफ रिप्लेस मेथड. तर अशाच प्रकारच्या खूप साऱ्या मेथड्स स्ट्रिंग मध्ये आहे, ज्याचा यूज करून आपण आपल्या जावास्क्रिप्टच्या स्ट्रिंगला मॅनिप्युलेट करू शकतो. तर हे होते आपले महत्वाचे काही प्रॉपर्टीज आणि मेथड स्ट्रिंग मधले. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंगचा काही ऍडव्हान्स पार्ट पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नॉर्मल स्ट्रिंग कशी असते, स्ट्रिंगची डेफिनेशन काय आहे, की स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर यूज टू रिप्रेझेंट टेक्स्ट. त्यानंतर आपण स्ट्रिंगला ऍज ऑब्जेक्ट लिहिलं, ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर आपल्याला काय आउटपुट पाहिलं आपण ते पाहिलं. त्यानंतर आपण स्ट्रिंगच्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या महत्वाच्या, आणि काही महत्वाच्या मेथड्स जे बिल्ट इन फंक्शन असतात ते पाहिल्या. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अशाच प्रकारच्या जावास्क्रिप्टच्या व्हिडिओसाठी ग्रेडेक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.